दानशूरपणाचा आदर्श. उपसभापती माधवराव पाटील हिवाळे यांच्याकडून अनाथालयाला 5 क्विंटल गव्हाची मदत. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. धसाळ. सिल्लोड. भोकरदन. पैसा अनेकांकडे असतो, परंतु तो सत्कारणी लावण्याचे धाडस आणि दानशूर वृत्ती मोजक्याच लोकांकडे असते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. येथील लोकप्रिय नेतृत्व आणि उपसभापती माधवराव पाटील हिवाळे यांनी आपल्या दातृत्वातून सामाजिक बांधिलकी जोपासत एका अनाथालयाला मदतीचा मोठा हात दिला आहे. तालुक्यातील निलोड फाटा येथील श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था, अनाथालय, गोशाळा व संत ज्ञानेश्वर विद्यालय या संस्थेला माधवराव पाटील हिवाळे यांच्या वतीने 5 क्विंटल गव्हाचे दान करण्यात आले. सामाजिक बांधिलकीचा वारसा. श्री माऊली वारकरी शिक्षण संस्थेत अनेक अनाथ मुले शिक्षण घेत असून गोशाळेच्या माध्यमातून गोवंश संवर्धनाचे मोठे कार्य केले जाते. या संस्थेची गरज ओळखून हिवाळे यांनी ही मदत सुपूर्द केली. समाजातील वंचित घटकांसाठी आणि अनाथ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे, अशी भावना यावेळी समर्थकांनी व्यक्त केली. सर्वत्र कौतुक. कष्टकरी आणि सामान्यांच्या प्रश्नावर नेहमीच धावून जाणारे नेते म्हणून माधवराव पाटील हिवाळे यांची ओळख आहे. केवळ राजकारण न करता समाजकारणाला प्राधान्य देणाऱ्या हिवाळे यांच्या या निर्णयाचे सिल्लोड आणि भोकरदन परिसरातून मोठे कौतुक होत आहे. संपत्ती असण्यापेक्षा ती दान करण्याचे मन असणे महत्त्वाचे असते, हे त्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.